निकिता गाजूल ही मानसीची मैत्रीण 5वी ते 10वी पर्यंत तिच्याजवळ एका बाकावरच बसत होती. ज्या ज्या दिवशी मानसी शाळा बुडवायची त्या त्यावेळी शाळा सुटल्यावर मी निकिताला फोन करून शाळेतील माहिती विचारून घ्यायचे. त्यासाठी संध्याकाळची वेळ ठरलेली होती. एखाद्या वेळेस कामाच्या गडबडीत माझ्याकडून फोन करायला उशीर झाला तर ती स्वतःहून मला फोन करून सांगायची आणि म्हणायची, काकू तुम्ही फोन केला नाही. अशी ही मानसीची मैत्रीण. मग मी तिला दिवसभरात प्रत्येक तासात काय काय शिकवलं ते विचारून घ्यायची. 6 वाजेपर्यंत खेळाचा तास संपायचा. सकाळी 6:15ला निघालं की संध्याकाळी 6:15 6:30लाच परत येणार. राहिलेल्या वेळेत मी तिला शिकवायचं. बरं, मी कितीही शिकवायला तयार असले तरी तिचाही जीव म्हणून काही आहे ना. तिनं किती कष्ट म्हणून घ्यायचे, तिने किती अभ्यास करायचा, तिच्या डोळ्यांना तिनं किती ताण द्यायचा. तिचे डोळे, कान याची दुहेरी भूमिका बजावत होते. ह्या सगळ्या वेळेचं आणि कष्टाचं नियोजन मला करावं लागणार होतं. ती अभ्यासाला तयार असली तरी तिच्यावरही किती ताण येत होता. अभ्यास करताना अधूनमधून ती नेहमी मला म्हणायची, दादा खूप अभ्यास करतो का? मग मीच का खूप अभ्यास करते? निखिल एकपाठी असल्यानं तो फक्त घरचा अभ्यास करण्यापुरताच बसायचा. बाकी त्याला खूप वेळ बसून अभ्यास करायला आवडत नव्हतं. मुळात एका जागी जास्त वेळ तो बसतच नव्हता. मी 3 वर्ष त्याच्याबरोबर नसल्यानं ह्यांच्याबरोबर इकडून तिकडे फिरून आणखीन तो अस्थिर झाला होता. तेव्हा मानसीने असं विचारल्यावर मी तिला समजावून सांगायची की तुला आवाज ऐकू येत नाही म्हणून तुला खूप अभ्यास करावा लागतो. दादाला आवाज ऐकू येतो म्हणून त्याला खूप अभ्यास करावा लागत नाही. असं अधूनमधून सततच्या सांगण्यामुळं तिला स्वतःला ऐकू येत नाही हे तिचं उणेपण आपसुकच स्वीकारता आलं. त्यामुळे काही प्रसंग घडला तर ती स्वतः म्हणायची, मला ऐकू येत नाही म्हणून मी करते. सततच्या बिंबवण्याने तिच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला नाही, कारण तिला वेळ प्रसंगाने तिच्या व्यंगाची जाणीव करून दिली जायची. 4थीतील मोठमोठे धडे शिकवण्याचा माझ्यावर इतका ताण आला होता की त्यामुळे त्याचा माझ्या शरीरावर परिणाम व्हायला लागला. मानसीचं सगळं व्यवस्थित करत असताना त्या नादात माझं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायचं. 4थी संपताना 5वीतील पुढच्या अभ्यासक्रमाचं मला खूप टेन्शन आलं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 5वीला इंग्लिश आणि हिंदी हे 2 नवे विषय होते. आता तिला इंग्लिश व हिंदी कसं समजेल, कसं शिकवायचं, त्या शब्दांची ओळख पुन्हा करून द्यावी लागणार होती. ते कसं जमेल, ती करू शकेल का, मला शिकवता येईल का, मला वेळ पुरेल का, इंग्रजी कसं शिकवायचं, असे अनेक प्रश्न आणि शंका माझ्या मनात निर्माण व्हायच्या. व त्या विचाराने मी अस्वस्थ व्हायची, झोप लागायची नाही. इथपर्यंत आपण सगळं करत आलो. पुढंही असं जमायला हवं एवढाच विचार डोक्यात असायचा. ती 5वीच्या वर्गात शिकत असताना ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान मला माझ्या डोळ्यांनी नीट दिसेनासं झालं. पुसट दिसायला लागलं. पुस्तक सुद्धा वाचताना त्यावरील अक्षरं नीट दिसायची नाही. वाटायचं की पुस्तक पुन्हा एकदा झाडून पुसून व्यवस्थित धरून वाचावं, पण काही केल्या डोळ्यांना ते दिसतच नव्हतं. अस्पष्ट दिसायचं. घड्याळातले आकडे सुद्धा पुसट दिसू लागले. एकाएकी असं व्हायला लागलं म्हणून डॉक्टरांकडे तपासायला गेले तर ते म्हणाले, तुम्हाला मोतीबिंदू झालाय. लाखात एखादी अशी केस असते की एवढ्या लहान वयात मोतीबिंदू होतो. त्यात पुन्हा तुमचं असं झालंय की एकाच वेळी दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालाय. त्यावेळी माझं वय 37 वर्ष होतं. 3-4 महिन्यात ऑपरेशन नाही केलं तर अवघड होईल असं त्याने मला सांगितलं. 6 महिन्यावर मानसीची वार्षिक परीक्षा होती. तिच्या परीक्षेची जर तयारी नाही करता आली तर पुन्हा सगळ्या गोष्टींची भीती वाटू लागली. ऑपरेशन केलं तर महिनाभर तुम्हाला बाकीच्या कुठल्याच गोष्टी करता येणार नाहीत. काळा गॉगल वापरावा लागेल. प्रकाशाकडे बघता येणार नाही. गॅस जवळ जाता येणार नाही. पुढे तुमचं आयुष्य अजून खूप आहे. मानसीला शिकवायचंही आहे.
त्यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी घ्यावीच लागेल असं डॉक्टरनी सांगितलं. त्यावेळी डोळ्यांसाठी चांगल्या नवीन लेन्स उपलब्ध होत्या, म्हणून डॉक्टर म्हणाले तुम्हाला चांगल्या लेन्स बसवाव्या लागतील. हे त्यांनी सांगितल्यावर मी विचार करू लागले, एक दिवसही आपण अभ्यास बुडवू शकत नाही. तो बुडवला तर मानसीची तयारी होणार नाही. मग 1 महिना आपण कसं काय थांबणार? सुट्ट्यांमध्ये सुद्धा आमचा अभ्यास चालू असायचा. आता 1 महिना सुट्टी घ्यायची म्हणजे मग कसं होणार? ऑगस्ट मध्ये तपासल्यानंतर ते म्हणाले होते 5-6 महिन्यात तुमचा हा मोतीबिंदू तयार होईल. तोपर्यंत तुम्ही ऑपरेशन नाही केलं तरी चालेल. परंतु असं असतानाही मध्येच नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये माझ्या दिसण्यात खूपच फरक पडला. खूपच अंधुक दिसायला लागलं. आरशात उभं राहिलं तर भुवयांचे केस स्पष्ट दिसायचे नाहीत. घड्याळातील आकडे स्पष्ट दिसायचे बंद झाले. त्यामुळे मला सगळं धुसरच दिसायला लागलं. मला समोर खूपच धुकं आहे व ते पुसून पाहावं असं वाटायचं. सगळं धुसर दिसायचं. डिसेंबर मध्ये हा त्रास जास्त वाढला. डॉक्टर म्हणाले की तुम्ही रात्रीच्या वेळी गाडी चालवणं पूर्णपणे बंद करा. मोतीबिंदू झाल्यामुळे रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना माझी गाडी आणि समोरच्याची गाडी यांच्या प्रकाश झोतामुळे कोण व्यक्ती आली तर ती मला दिसायची नाही. त्यामुळे डॉक्टरने मला संध्याकाळी गाडी चालवू नका असा सल्ला दिला. मानसीचे बाबाच तिला शाळेत सोडायचे आणि आणण्याचंही काम करू लागले. मला जायची गरज वाटली तर मी त्यांच्या गाडीवर बसून शिक्षकांना भेटण्यासाठी जाऊ लागले. डोळ्यासमोर धूर दाटल्यानं धुकं दाटल्यासारखं सतत जाणवायला लागलं. त्यावेळी मला काय करावं ते काहीच सुचेनासं झालं. इथपर्यंत आपण सगळं ढकलत आणलंय आणि आता पुढं काय होणार याचं खूप दुःख वाटू लागलं. या अशा अवस्थेत मन डळमळीत होत चाललं. आता कुठं मी शिकवण्यामध्ये तरबेज होत चालले आहे आणि हे अंधारले पण कशासाठी आलं? एक मोठा गहन प्रश्न माझ्या समोर आ वासून उभा होता. मी तिच्या शिकवण्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न करून संकटाचे डोंगर पार करायला तयार होते, पण माझ्याच डोळ्यातून एक नवं मोठं संकट मला वाकुल्या दाखवत होतं. ते भयान, धुसर, अंधाराचं जग मला भयभीत करत होतं. आजपर्यंत कशाचीही पर्वा न करता, कुठल्याही गोष्टीच्या शक्य किंवा अशक्य गोष्टींचा विचार न करता मी शिकवत राहिले. मानसी मोठ्या शिशूच्या वर्गात असताना कुंदाताई मला म्हणाल्या होत्या, तुम्ही फारच धडपड करताय. तिला नॉर्मल मुलांच्या शाळेत तुम्हाला शिकवायचं आहे, पण मानसी 3रीच्या पुढं नॉर्मल मुलांच्या शाळेत टिकू शकणार नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं. पण माझी इच्छाशक्ती दांडगी होती आणि माझ्या कष्टावर माझा विश्वास होता, म्हणून कुंदाताईंचं ते बोलणं मला आव्हान वाटायचं. आपण का पुढे शिकवू शकणार नाही? आपल्या काही उणीवा आहेत म्हणून. पण त्याच कमतरतेवर मात केली तर संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे असाध्य ते साध्य करिता सायास. मानसीला शिकवतच राहिले, पण आता यापुढे कसं शिकवणार याचं उत्तर मला सापडे नासं झालं. या प्रश्नासमोर मी पूर्णतः हतबल झाले. तरीही एक बळ एकवटून मी बहिर्वक्र भिंगाच्या साह्याने पुस्तकातील अक्षर वाचू लागले. त्या आधारे मानसीला शिकवू लागले. प्रत्येक शब्दावर ते भिंग धरायचं, तो शब्द वाचायचा, पुढे सरकायचं, मग तो शब्द वाचायचा. त्यामुळे लिंक लागेनाशी झाली. यात खूप वेळ वाया चालायचा. वाकून वाकून वाचावं लागायचं. एक तर एक ओळ पूर्ण व्हायला खूप वेळ वाया जाऊ लागला. ती ओळ वाचून मग मानसीला अर्थ सांगायचा, समजावून द्यायचा. 15 मिनिटांच्या अभ्यासाला अर्धा तास लागू लागला. यामुळे पुन्हा माझं टेन्शन वाढू लागलं. या टेन्शनचा परिणाम माझ्या सर्व मानसिकतेवर होऊ लागला. एक तर वेळ इतका कमी पडत होता की शाळेनंतरच्या इतर वेळेत 5-6 तास बसून आम्ही अभ्यास करायचो, पण आता हा वेळही कमी पडू लागला. डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना माझी अडचण सांगून काहीही करून हे ऑपरेशन पुढे ढकलावं अशी विनंती केली. ऑपरेशन नंतर विश्रांतीसाठी 1 महिना थांबले तर मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत केलेले सर्व कष्ट वाया जातील. ऑपरेशन ऐवजी काहीतरी पर्याय शोधून मानसीची परीक्षा होईपर्यंत मला पाहता येईल,
वाचता येईल अशी काहीतरी मदत करा. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा माझ्या डोळ्याची तपासणी केली. मोतीबिंदू तयार व्हायला 6 महिने अवकाश होता, पण या तपासणीमध्ये 2च महिन्यामध्ये मोतीबिंदू पूर्णपणे तयार झाला होता. डोळ्याच्या पडद्यावर खूप मोठा जाड थर आला होता. ऑपरेशन शिवाय काहीच पर्याय नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. परंतु डिसेंबरचा महिना असल्यानं अवघ्या 3-4 महिन्यावर मानसीची वार्षिक परीक्षा होती. या परीक्षेत कसल्याच प्रकारचं विघ्न नको. दुसरीकडे शाळेकडून कोणतीही सवलत न घेता मानसी तिच्या पूर्ण अभ्यासाच्या तयारीनेच पास व्हावी अशी माझी इच्छा होती. शाळेकडून सवलत घेतली तर सहानुभूती मिळवली तर बरंचसं काम सोपं झालं असतं. शाळेने मदतही केली असती. पण मानसीच्या आजपर्यंतच्या स्वतःच्या जिद्दीने शिकत असलेल्या अभ्यासाचं आणि कष्टाचं काय होणार? जराशी जरी सवलत घेऊन पुढच्या वर्गात जाता आलं तर शेवटी सवलतीनच ती पुढे जाऊ शकली असा त्याचा अर्थ झाला असता. म्हणून मला शाळेकडून कोणत्याही प्रकारची सवलत नको होती. ती जे काही करते, ती जे काही मिळवते ते सर्व तिनं बुद्धिमत्तेच्या जोरावर करायला हवं. सगळं शिकून मिळवायला हवं आणि काहीतरी सिद्ध होणार होतं. सहानुभूतीने आणि सवलतीने हाती काही लागलं असतं, पण त्याला यश म्हणता आलं नसतं. मग अशा अवघडलेल्या परिस्थितीत काय करावं ते सुचेनासं झालं. त्या काळात डोळ्यांचा हा त्रास वाढत चालला. तपासण्यासाठी पुन्हा डॉक्टरांकडे गेले. मग डॉक्टर म्हणाले की तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम खूपच वाढला आहे, यावेळी ऑपरेशन करावंच लागेल. तोपर्यंत जानेवारी महिना आला होता. परीक्षा 3 महिन्यावर राहिली होती. तिच्या अभ्यासाची तयारी तर करून घ्यावी लागणार होती. मी डॉक्टरांना हात जोडून सांगितलं, मानसीची परीक्षा होईपर्यंत मला असं काहीही करता येणार नाही. तुम्ही काहीतरी पर्याय सांगा. पर्याय म्हणून डॉक्टरांनी मला डोळ्यात घालण्यासाठी एक ड्रॉप दिला आणि समजावून सांगितलं, तुम्हाला किती वाजता अभ्यासाला बसायचं आहे त्याआधी 2 तास आधी डोळ्यात ड्रॉप घालायचा. दोन्ही डोळ्यात 2-2 ड्रॉप सोडायचे. मग 2 तासाने डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतील, तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. पुढे 5 तास तशाच अवस्थेत डोळ्यांच्या या बाहुल्या राहतील, तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल. 5 तासानंतर डोळ्यांच्या बाहुल्या पुन्हा आहे तशा होतील. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा 1 आठवडा असे 3.25 महिने मी रोज सकाळी 9 वाजता मानसीच्या बाबांकडून दोन्ही डोळ्यात ड्रॉप सोडून घ्यायची आणि खरोखरच 2 तासांनी मला स्वच्छ दिसायला लागायचं. 11 वाजेपर्यंत मी सगळी कामं आटपून, म्हणजे निखिलचा डबा, निखिलचा अभ्यासाला बसवणं, जेवण बनवणं, साफसफाई करणं, ही सर्व कामं आवरून मी मानसीला घेऊन शिकवायला बसायची. ती थेट 5 वाजेपर्यंत दोघीही जेवून बसायचो. सकाळी सरबत किंवा पन्ह करून फ्रीज मध्ये ठेवायची. मध्येच 2-3 वाजता ते सरबत प्यायचो. 5 वाजेपर्यंत आधाशासारखं शिकवून घ्यायची. कधी दिसायचं अस्पष्ट होईल आणि माझं शिकवणं बंद करावं लागेल याची धास्ती असायची. 5 ते 6च्या दरम्यान मला अस्पष्ट दिसायला लागायचं. मग नाईलाजानं मला मानसीचं शिकवणं बंद करावं लागायचं. तोपर्यंत निखिलही शाळेतून आलेला असायचा. तो आता 8वीत होता. त्यालाही कुठलाही क्लास वगैरे लावलेला नव्हता. त्याचा तो स्वतः अभ्यास करायचा. फक्त काही अडलं तर मला विचारायचा. पण त्याच्या लहानपणी 1ली ते 4थी मी सोलापुरात नसल्यानं त्याला एका जागेवर बसण्याची किंवा स्थिरपणाची अजिबात सवय नव्हती. सारखं इकडून तिकडे करायचा. खेळायला जायचं खूप वेळ होतं. मग त्याला 1-2 तासाने बोलून आणावं लागायचं. अभ्यासाला पण बसण्यासाठी रोज मागं लागावं लागायचं. त्याला असं घासून अभ्यास करायला आवडायचं नाही. तो वर्गातच शिकवताना लक्ष द्यायचा तेवढंच आणि परीक्षा जवळ आल्यावर मग अभ्यास करायचा. मानसीची वार्षिक परीक्षा 11 एप्रिलला संपणार होती. आठवड्यातून 2 दिवस व शनिवारीची अर्धी शाळा असे 3च आणि कधी कधी 2च दिवस
मानसीला शाळेत पाठवायची. मानसीची परीक्षा होईपर्यंत मी हा इलाज स्वतःवर करत राहिले. त्या पर्यायानं आनंदी होऊन अधाशासारखं मानसीला शिकवू लागले. यावेळी मी मानसीच्या शिकवण्या पलीकडे कसलाही विचार केला नाही. तिला शाळेकडून सवलत घेणं किंवा एखादं वर्ष वाया घालून शिक्षण थांबवणं हेही शक्य होऊ शकलं असतं, परंतु तो पर्याय माझ्या वेड्या बुद्धीला शिवायचा देखील नाही. मानसीची शाळा आणि शिक्षण याच्या पुढे कोणतीच गोष्ट मला महत्वाची नव्हती. त्यामुळे मला माझं शरीर, माझं दुःख, माझ्या वेदना याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. अशा अवघडलेल्या अवस्थेत मी हा उपाय केला, परंतु या उपायाने मी माझ्या शरीराशी खेळून माझा त्रास अधिकच वाढवून घेतला असं मला आता वाटतंय. त्या उपायाच्या साईड इफेक्टमुळे माझ्या डोळ्यांची सतत जळजळ होत होती, इतकी की त्याच्या वेदनाही मला सहन होत नाहीत. आज असं वाटतंय की आपण त्यावेळी हा पर्याय निवडला नसता तर आज जो स्वतःला हा त्रास होतोय तो कमी झाला असता. पण मानसीचं भविष्य किती छान झालंय ते महत्वाचं. आज जो चष्म्याचा नंबर पुन्हा पुन्हा वाढतोय तो वाढला नसता. या सगळ्याचा किंवा मी स्वतःचा विचारच कधी केला नाही. तसा विचार करण्यासाठी माझ्याकडे कधी उसंतच नव्हती. काहीही करून आपण मानसीचं शिक्षण पूर्णत्वास नेलं पाहिजे. तिच्या शिक्षणात कसलाही खंड पडता कामा नये एवढंच फक्त मला माहित होतं.